झी 24 तास एक पाऊल पुढे। जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी आहे पुण्याच्या संदर्भातली। खडकवासला धरणातलं पाणी टंचाईग्रस्त दौंडला देण्याच्या पालकमंत्री अजित पवारांच्या सूचनेला खासदार सुरेश कलमाडींनी विरोध केलाय। पुण्याचं पाणी पुण्यालाच मिळालं पाहिजे अशी भूमिका कलमाडींनी घेतल्यामुळे या विषयाला आता राजकीय रंग चढू लागलाय। खडकवासल्यातल्या 1.68 टीएमसी पाणी आहे आणि त्यापैकी दौंडला अर्धा टीएमसी दिल्यास 1.18 टीएमसी पाणी हे शिल्लक राहणार आहे। पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांना हा निर्णय मान्य नाहीये आणि आजवर पुण्याचं पाणी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागाला पळवण्यात आलेलं आहे। पालकमंत्र्यांनी आधी पुण्याच्या पाण्याचा विचार करावा, ग्रामीण भागासाठी इतर व्यवस्था करावी असं सांगत कलमाडींनी अजित पवारांवर निशाणा साधलेला आहे। आमचं म्हणणं आहे की पुण्याचं पाणी फक्त पुण्याला मिळालं पाहिजे आणि मी पुण्याचा खासदार म्हणून सांगत आहे। पुणेकरांना नेहमी पाऊस आला किंवा नाही आला, डॅमचं पाणी नेहमी पुण्याला मिळालेलं आहे। हे पहिल्यांदा आहे की पुण्याचं पाणी ग्रामीण भागाला देण्यात येत आहे, हे बरोबर नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।